वाटी मी मटार घेतला आहे, ते मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि क्रश करून घेते. असं मी मटार क्रश करून घेतले मिक्सरच्या भांड्यात प्लस मोडवर फिरवून. त्याचबरोबर मी पॅन ठेवला आहे, त्यात 1 चमचा तेल घालते. हा कमी तेलात आपण नाश्ता बनवतो आहे. त्यात अर्धा चमचा जिरं घालते. फुलले त्यात थोडासा हिंग घालते. हा मटार टाकून घेते आणि मिक्स करून घेते. आता हे चांगला परतून घेतला. त्यात 1 चमचा लाल तिखट घालते. चवीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते. चांगलं परतून झाले त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी रवा टाकते आणि मिक्स करून घेते. आता रवा चांगला परतून घेतला. मी त्यात 1 वाटी पाणी घालते. असं चांगलं परतून घेतलंय. आता त्याच्यावर 2 मिनिटं झाकण ठेवते, वाफ काढून घेते. 2 मिनिटं झाले तर मी झाकण काढते आणि थोडी कोथिंबीर घालते आणि मिक्स करून घेते. आणि उतरून थंड करून घेते. हे बऱ्यापैकी थंड झालं आहे. आता एक मी गोळा काढून घेते आणि असा गोल करते. असे मी गोळे करून घेतलेत बघा. आता हे आप्पे पात्रामध्ये शेकून घेते. गॅसवर मी आप्पे पात्र ठेवले, त्याला तेलाने ग्रीस करते बघा. तेलाने ग्रीस केले. आता मी याच्यात टाकून घेते, सगळ्या बाजूने शेकून घेते. असे मी याच्यात टाकले. यामध्ये आपण इनो किंवा सोडा वापरला नाही आहे. आता हे चांगले असे शेकून घेते. सर्व बाजूने मी चांगले शेकून घेतलेत बघा. आता मी काढून घेते. असे मी मटारचे आप्पे बनवून घेतलेत बघा. हे आप्पे शेजवान चटणीसोबत छान लागतात किंवा नुसते खाल्ले तरी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.